8 जुलैला आम्ही पाली आणि महडला जायला तयारी केली. मी आणि राजू आवटी दोघं आम्ही निघालो लोणावळ्याला जायला. जाताना आमच्यावरती पावसाने खूप छान मेहरबानी केली होती. थोडा थोडा मधून आवश्यकतेनुसार पाऊस आला आणि आम्हाला वातावरण थंड करत गेला. असं करत आम्ही लोणावळ्याला पोचलो. लोणावळ्याला जाऊन नंतर पुढे आम्ही खंडाळा घाटामध्ये गेलो. खंडाळा घाटामध्ये छान खंडाळा घाटातील धबधबे आणि त्या निसर्गाने पांघरलेल्या हिरव्यागार चादरीने लपेटलेल्या त्या मोठमोठ्या पहाडांचा आनंद घेतला. तिथला व्ह्यू पाहत आणि त्याचा अनुभव घेत आम्ही पुढे पुढे जात गेलो. त्याच्यानंतर मध्ये त्या 2-4 टेकड्यांच्या मध्ये दूरवर एक धबधबा दिसत होता, पण तो धुक्यामुळे लपला होता. तरी तोसुद्धा आमच्या नजरेतून सुटला नाही. असं करत आम्ही पूर्ण निसर्गाचा आनंद घेत घेत चालत होतो. तिथे मग आम्ही 2-3 फोटो काढले. फोटो काढून पुढे पालीच्या मार्गस्थ झालो. पालीला जायच्या 7 किलोमीटर अगोदर इथे तर इतका सुंदर वातावरण होतं. ते पूर्ण निसर्ग असं वाटत होतं की आपण आपल्यामध्ये सामावून घ्यावं. त्या निसर्गाला आपल्यामध्ये सामावून घ्यावं असं वाटत होतं. नंतर आम्ही शेवटी पालीला पोचलो. फायनली 4च्या दरम्यान आम्ही पालीला पोचलो. पालीला मंदिरामध्ये पोचेपर्यंत आम्हाला जवळजवळ 126 किलोमीटर अंतर गाठून आम्ही पालीमध्ये पोचलो. दर्शन घेतलं. दर्शनामध्ये गाभाऱ्यामध्ये फक्त आम्ही दोघंच जण होतो. भटजीच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं. तिथून दर्शन घेऊन महडला पोचलो. दोन्ही दर्शन इतके सुंदर झाले, निवांत दर्शन झाले. अशा प्रकारे आमचा पाली आणि महडचा राईड पूर्ण झाली.